आजच्या आय ट्रेनिंग एक्सरसाइज मालिकेतील या एक्सरसाइजला पोझिशनिंग एक्सरसाइज असे म्हणतात। या एक्सरसाइजमध्ये आपण रेषेवरती बिंदू शोधण्याचा प्रयत्न करतो। यातील एक फरक आहे, आपण मागे जी एक्सरसाइज केली त्यामध्ये मध्यबिंदू शोधण्याचा प्रयत्न केला, पण या एक्सरसाइजमध्ये एका रेषेवरती बिंदू कोठेही असू शकतो व तो आपण शोधण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला या सरावामुळे चित्रातील एका घटकाची किंवा वस्तूची अचूक जागा टिपून चित्रण करणे अगदी सोपे होते व आपली चित्रकला सुधारून आपण परफेक्शनच्या अगदी जवळ जातो। नमस्कार, मी अंकिता शहासने आर्ट फील्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। या व्हिडिओच्या शेवटी मी माझा व्हॉट्सॲप नंबर देत आहे। जर काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सॲपवर कळवू शकता। चला तर बघ, हा सराव नेमका कसा करायचा ते आता पाहूया। या सरावाकरिता आपल्याला एक कागद, एक ट्रेसिंग पेपर, पेन्सिल, खोड रबर व पट्टी लागेल। हा सराव अगदी सोपा आहे। आपल्याला एक रेषा आखायची आहे, त्यावर कोठेही बिंदू द्यायचा। आता त्यावर ट्रेसिंग पेपर ठेवून ती रेषा ट्रेस करायची। आता कागदावरची रेषा व ट्रेसिंग पेपरवरची रेषा आजूबाजूला ठेवून तो बिंदू ज्या जागेवर दिलाय तो ट्रेसिंग पेपरवर अचूक गेस करायचा। नीट निरीक्षण करून गेस केल्यावर पुन्हा एकदा बघायचं बरोबर आहे की नाही। खात्री पटल्यावर मग चेक करायचं। तर ट्रेसिंग पेपरवरची रेषा कागदावरच्या रेषेवर ठेवायची व पाहायचं आपण बिंदू बरोबर गेस केलाय की नाही। बरोबर असेल तर दुसऱ्या रेषेचा सराव करू व चूक असेल तर निरीक्षण करू, किती फरक आहे ते पाहू व त्याप्रमाणे दुरुस्त करू। आता तो ट्रेसिंग पेपर बाजूला ठेवून त्या फरकानुसार पुन्हा गेस करू व पुन्हा चेक करू। या सरावात पण नियम तोच, प्रत्येक नवीन रेषा काढल्यावर कागद 45 डिग्रीने फिरवायचा, म्हणजे सगळ्या अँगलने सराव होईल। जेव्हा 10 पैकी 8-9 रेषा अचूक येऊ लागतील तेव्हा पुढील सरावाकडे वळा। हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढवत न्या, म्हणजेच रेषेचा आकार हळूहळू मोठा करा। तुम्हाला हा सराव कसा वाटतोय? काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सॲपवरही कळवू शकता। आपण पुन्हा भेटू पुढील भागात आणखी एका नवीन सराव करण्यासाठी। धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।